नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सहप्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय सपट परिवार चहा स्पेशल पार्टनर अल्पनलिपे जज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. होम मिनिस्टरचा हा नवरात्र उत्सव आणि या नवरात्र उत्सवामध्ये आज उल्हासनगरच्या सासूबाई आहेत संगीता रमेश देशमुख आणि सुनबाई आहेत रेणुका चेतन देशमुख. दोघी सहभागी होणार आहेत. 5वी माळ आणि या 5व्या माळेला हा आजचा भाग आपण सगळे बघतो आहोत. देशमुख कुटुंबाला बोलतं करूया, त्यांच्या सुखासाठी प्रार्थना करूया आणि तुमच्याही सुखासाठी या देवीमाच्या चरणी मी नतमस्तक होतो. आई अंबाबाईचा उदो उदो. विदर्भातली पिंगळा देवी आमची कुळदैवत आहे. 9 दिवस आमच्या इथे घटाची स्थापना होते. पहिले घरी तोरण लावलं जातं, सगळं सजावट केलं जातं. घट बसवणं, त्याच्यामध्ये 5 धान्य टाकायचे, पाणी टाकायचं, नारळाचा घट ठेवायचा, 9 फुलांची माळ लावायची आणि अखंड दिवा ठेवायचा. ज्वारीची भाकरी हा रोज आईला नैवेद्य दाखवला जातो. आमच्या देवीला 9 सवाशींचं महत्त्व असतं. तसं नवरात्रात 9 कुवारींचं असतं, पण आमच्याकडे सवाशींचं महत्त्व आहे. दर्शनासाठी पाहुणे येतात, त्यांचा पाहुणचार होतो, त्यामुळे आम्हालाही थोडा आनंद होतो. 9 दिवस फार मजेत जातात आमचे. या उखाणा. विदर्भातली मुलगी मी, माझा स्वभाव आहे कष्टकरी. होम मिनिस्टरच्या निमित्ताने चेतनरावांना सांगते की आता सोडा नोकरी आणि व्हा शेतकरी. द्या ओळख करून. आई नमस्कार. मावस सासू नमस्कार. मिस्टर नमस्कार. सासरे नमस्कार. मामे सासू नमस्कार. मित्र परिवार हो ननद नमस्कार. जावई हां. दादा आणि मैत्रीण अरे वा. आणि हे सगळे आमच्याकडचे समस्त परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार. उखाणा इतका छान होता की मिस्टरांना तुम्ही आता सांगतात की शेतकरी व्हा. बरोबर की नाही? शेती करणं आणि शेतकरी होणं हे खूप चांगलं आहे. कुठे नांगरणी केली? अभिदादा आहे ना, त्याच्या लग्नात आमची नांगरणी झालेली असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या लग्नात? हा आहे हा. कशी ओळख झाली? मी तिथे माझी मैत्रीण आहे, तिच्याकडे लग्नाला गेलेले आणि हे सगळे मावस म्हणजे मावशी आहेत त्यांची, तर तिथे आले होते आणि या विचारत होत्या की मुलगी कोण आहे. मग यांनी सांगितलं की छान आहे, बघायची असेल तुम्ही. 1 मिनिट, काय विचारलं तुम्ही? माझ्या मावस बहिणीकडे लग्न होतं, तिच्या मुलाचं. हे तिथे छान काम वगैरे करायची, अशी म्हाताऱ्या बायांची सेवा वगैरे, त्यांना ताट नेऊन दे. मग मावस बहिणीला विचारलं ही मुलगी कोण आहे. मग तिने सांगितलं तेजूची मैत्रीण आहे, म्हणजे हिची खास फ्रेंड, माझ्या बहिणीची मुलगी. मग ती बोलली की आमच्या मनात खूप आहे तुझ्या चेतनसाठी हिला करून घ्यावं म्हणून तुम्ही, तर विचार करतो अशी मी तिला बोलली. आणि तिथे त्यांची ओळख वगैरे झाली आणि तिथेच पाहणी वगैरे तिथेच झाली होती अशी नॉमिनल. बाकीचा प्रोग्राम पुढे झाला. मग तुम्ही त्यावेळेला या माऊलीला त्या लग्नामध्ये कामं करताना, सेवा करताना, दुसऱ्याच्या हातात ताट देताना बघितलं होतं. हो. पण तुम्हाला हे वाटलंच नव्हतं की भविष्यात तुम्हाला त्यांच्या हातात ताट द्यावं लागेल? नाही, माझ्या हातात ताट येते. काय कसं वाटतंय? तो दिवस आठवतोय? तो पहिला फार वेगळा दिवस होता तो. काय होतं? म्हणजे मी लग्न करणारच नव्हतो. तुम्ही? हो. मग? पण ज्या दिवशी तिला बघितलं, हां. काम करत होती, तिची पद्धत सगळ्यांसाठी व्यवस्थित करायची, वयस्करांसाठी. आणि एक विशेष किस्सा घडला. आता ते कसं आहे ते तुम्ही ओळखून घ्या. आता मी तिच्यासाठी अनोळखी होतो, तर मला आंघोळीला जायचं होतं. मला आंघोळीला जाताना टावेल भेटत नव्हता. मग आता तिला मी अनोळखी, मी तिला अनोळखी, पण तिने पण न विचार करता तिच्या स्वतःच्या बॅगेतला टॉवेल मला काढून दिला. आणि ती मला दादा म्हणायची तेव्हा. मैत्रिणीचा भाऊ म्हणजे दादाच ना. बरोबर आहे. मग आणि पण सगळे तेव्हा दादा ओळख होते. काहीच नव्हती आमची. मी एक सहज बोललो की माझा टॉवेलच भेट, तर तिने लगेच तिच्या बॅगेतला काढून प्रेस केलेला टॉवेल मला दिला. तिथून मग सगळा प्रवास आमचा सुरू झाला. म्हणजे आजपर्यंत मी अनेक लग्न ठरलेली बघितली ज्याच्यात प्रेमाचं प्रतीक म्हणून गुलाब दिलं जातं, कुठेतरी छान म्हणजे झाडाची कुंडी दिली जाते. टॉवेल देऊन ठरलेलं पहिलं लग्न आहे. हो ना? हा. का? कारण सहसा बहिणी आणि कोणी त्यांना टॉवेल देत नव्हतं आणि लग्न घाई होती. मला वाटलं कुणाला शोधत बसण्यापेक्षा हा देव, त्याचा की कोणी असतं दिला. तुमची एकंदर वृत्तीच आहे ती दातृत्वाची.
बरोबर आहे ना, कोणालाही अडचण असेल काही असेल तर पटकन. आणि तोच तुमचा स्वभाव गुण सासूबाईंना आवडला, हो की नाही? किती वर्षापूर्वी तुम्ही या घरात आलात लक्ष्मीच्या पावलानं? आता मला 2 वर्ष नोव्हेंबरला कंप्लीट होते. नवीन आहे म्हणजे 2 वर्ष म्हणजे तसा नवीनच आहे. हो. कसा गेला हा 2 वर्षाचा काळ? छान होता. काही अडचणी पण होत्या, काही हे पण होते आणि सुखद गोष्टी जास्त झाल्या. मी म्हणजे मला हे सांगायला आवडेल की मी पहिली अशी सून आहे की जिथं 4 घरी गृहप्रवेश झालेला. 4 घरी? हा, तो किस्सा तुम्ही अजून ऐकलेला नाही. मग आता सांगितल्याशिवाय कसं आहे? तुम्ही विचारला नाही ना. आता तुम्ही आता 4 गृहप्रवेश सांगितले, हा. सांगा. माझ्यापेक्षा ते छान रंगवून सांगतील. ते हा, रंगवा. हे आम्ही लग्न साधारण करायचं ठरवलं होतं आणि साखरपुड्याचा बेत ठरवला होता. पण ह्यांनी तो बेत फार प्रचंड मोठ्या प्रमाणात केला. तर माझ्या मामांनी असं ठरवलं की साखरपुडा करतायचा आहे तर आता लग्नच करून टाका इथे. तर साखरपुड्यात आम्ही लग्न केलं. पण सगळ्या गोष्टी वेळेवर झाल्या. मंगळसूत्र नव्हतं आमच्याकडे वेळेवर. हा माझा भाऊ आहे. हा गेला रविवारचा दिवस होता, बाजार बंद होती, पण तो कुठून शोधून त्याने आणले मंगळसूत्र आणि लगेच 10 मिनिटात आम्ही लग्न लावलं. हो, 10च मिनिटात. त्यांनी आदर्श विवाह केला थोडक्यात. आणि बँड पण वेळेवर हजर. त्यांनी बँड पण वेळेवर आणला माझ्या लग्नात. पण आता वाचतोय ना? आता रोज वाजतो. आता 2 वर्ष झाली त्यांच्या लग्नाला. या 2 वर्षामध्ये लक्ष्मीच्याच पावलानं आली आहे सून? हो हो, लक्ष्मीच्याच पावलाने आली. कुठला बदल केला पाहिजे त्यानं स्वभावात? मी योगा शिकवायला जाते, हिला सांगते तू पण माझ्यासोबत येत जा, पण हे येतच नाही. मग तुमचं म्हणणं तिने योगा योगा केला पाहिजे. मग तुम्ही जेव्हा योगा करायला जाता हा. किती वाजता जाता? मी सकाळी 6:30ला निघते. हो की नाही? हो. त्यावेळेला डोळे बंद करून हा. त्या हा. सासूबाई कसा योगा करत असतील ते बघत असतील. पण आता तुम्हा दोघींसाठी एक खेळ आहे, बघूया कोण जिंकणार. मी वेळ सुरू केल्यानंतर 1 मिनिटामध्ये 9 नावं लिहायची देवीची. हां, चालेल. आठवायची. आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. बघूया तरी किती दोघी मिळून लिहितायत. नावं रिपीट झालेली रद्द होणार. पाच, 4, 3, 2, 1. वेळ संपली. तुम्ही सांगा, एक एक वाचून दाखवा. काय? अंबादेवी, 1, निरपिंगळाई देवी, 2, एकविरा देवी, 3, रेणुका देवी, 4, वैष्णवी देवी, 5, महालक्ष्मी देवी, 6, जय भवानी देवी, 7, सप्तशृंगी देवी, 8, दुर्गा देवी, 9, गायत्री देवी, 10, शैलपुत्री देवी. 11. तुम्ही सांगा. शैलपुत्री, एक कमी झालं कारण रिपीट झालं ना. चंडिका देवी, दुर्गा देवी, पिंगळा देवी, कामाक्षी देवी, एकविरा माता, अंबा माता, रेणुका माता, शैलपुत्री, ब्राह्मणी देवी, दुर्गा देवी. त्याणी आणि मानस राहिली. हा, मानस. अभिनंदन. झी मराठीकडून हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. सासरे बॉस, सूनबाईंबद्दल सांगा. सर्वांना सांभाळून घेतात. कुठल्याही प्रकारची तक्रार नाहीची. तुमची नाही येत? नाही. आईकडे जावयांबद्दल बोलायचं म्हटलं तर ते सर्व गुण संपन्न आहेत. ते कुठल्याच प्रकारची आम्हाला आजपर्यंत काही कमतरता वाटली नाही. स्वभाव खूप छान आहे, मनमिळावू आहे, सर्वांना सांभाळून घेतात. माझ्या मुलीला पण त्यांनी खूप सांभाळून घेतलं. आजपर्यंत जे काही घडलं ते त्यांच्या फॅमिलीमुळेच घडलं. हे चांगले आहेत. चांगले आहे. चांगले म्हणजे त्यांच्यासाठी शब्दच नाही बोलायला, इतके चांगले. सासूबाई खूप प्रेमळ आहे. सासूबाई तर एकदम हा, वीणबाई पण छान आहे. होय ना. हां, फॅमिलीच पूर्ण छान. मी तिची लहानपणीपासूनची मैत्रीण आणि आता तिच्याबद्दल मला एक स्पेशल गोष्ट सांगायची आहे. गोष्ट अशी आहे की रेणुकाला वडील नाही आहेत. म्हणजे 8th स्टँडर्डमध्ये असतानाच आम्ही तिचे वडील गेलेत. पण त्यानंतर म्हणतात असं की घरातला कर्ता माणूस गेल्यानंतर घरातला मुलगा घर चालवतो. पण सांगायचं आहे मला की रेणुकानी जेव्हापर्यंत माहेरी होती तेव्हापर्यंत एका माणसासारखी वागली. आणि मी सगळ्या ज्या घरातल्या गोष्टी किंवा काही पण शिकायचं असेल तर मी तिच्याकडनं शिकली. म्हणजे घरातल्या मोठ्या माणसांपासून तर लहान मुलापर्यंत सांभाळायचं असेल एक माणूस म्हणून तर तिच्यासारखं सांभाळावं.
मी इतकं सांगेन ती सगळं खूप छान करते. मला दादाबद्दल बोलावं असं वाटेल की तो खूप कमी पडतो मला असं वाटतं तिच्यासाठी. दादा प्लीज तू तिच्या हौशीकडे लक्ष दे. ती कधीच काही मागत नाही. सो इतके छान आहे की म्हणजे ननद म्हणताच नाही येणार त्यांना, बहिणीच मानते मी त्यांना. खूपच छान आहे, प्रेमाने इतके छान राहतात माझ्यासोबत की खूपच. रेणुका तर खूपच छान आहे. अरे इतकं कौतुक चाललंय, कसं वाटतंय हो ऐकताना? छान वाटतंय, हा छान वाटतं. मग अशी अचानक डोळ्यात पाणी यायला लागलं. मैत्रीण आनंदाश्रू बोलायला. आनंदाश्रू. सासूबाई हातावर काय लिहिलंय? माझ्या मुलाने मला वेळेवर उखाणा लिहून दिला होता. हा, कुठला तो कुठला? तयार वाचा ना, करतो. वाचा ना, वाचा वाचा. माहेर सासर आहे माझा विदर्भ, पण अडचणीच्या वेळी दिला मला मुंबईने आधार. होम मिनिस्टरच्या निमित्ताने सांगते, रमेश रावांसोबत गाठली मुंबई, तेव्हापासून कधीच नाही घेतली माघार. क्या बात. वा वा. इतकं त्याच्यात इमोशन्स हा. आहेत की विदर्भातून तुम्ही आलात, तुम्हाला मुंबईने आधार दिला हो. आणि जेव्हापासून या मुंबादेवीच्या आशीर्वादाने तुम्ही मुंबईत राहायला लागलात, तोपर्यंत कुठल्याही गोष्टीसाठी कधी माघार किंवा काही नाही कमी घेतली. पडलेलं नाही. नाही. हीच ताकद आहे या मुंबईची, या हो, हो. मुंबादेवीची, महालक्ष्मीची, प्रभादेवीची, शीतलादेवीची. या सगळ्या देवींना नमस्कार करतो आणि मिस्टरांसाठी काही प्रश्न विचारतो. हां, त्याचं उत्तर तुम्ही फक्त तो झेंडा दिलाय ना त्यातनंच द्यायचं. हां, आणि 2 नाही, 1 उत्तर द्यायचं कंपल्सरी. या दोघींपैकी जास्त कोण बोलतो? सून. तुमची जास्त काळजी कोण घेतं? खरं उत्तर द्यायचंय. सासू, घटस्थापनेच्या तयारीसाठी घरात कोण जास्त मदत करतं? बघा ना, बायकोला 2 गुण. हां? चालेल. आतापर्यंत सासूबाईला 1च गुण. तुम्हाला टेन्शन द्यायचं काम दोघींपैकी कोण करतं? पहिलं उत्तर सासू द्यायचं होतं आणि हे सून पाहिजे होतं, ते चुकीने झालंय सून. आणि तुमच्यावर दोघींपैकी जास्त प्रेम कोणाचं आहे? सासू, आई. चला, अभिनंदन, बक्षीस मिळालं. झी मराठीकडून ही भेटवस्तू. काही आरोप आहेत तुमच्या दोघींवर. मोठ्या मोठ्याने हसता असा आरोप आहे. मला नाही वाटत. लगेच सुरू. म्हणजे आम्ही दोघी पण हसतो त्या यांनी, त्याच्यामुळे नाही कळत कोणाचा आवाज मोठा आणि कोणाचा काय. तुमचं एक वैशिष्ट्य आहे, जी वेळ झोपेची असते ना तेव्हा झोपत नाही, ऐन वेळेवर झोपता. दुपारच्या वेळेस. सगळ्यांना तुम्ही जेवायला ये जेवायला ये असं म्हणता सासूबाई, आणि आले की नाश्त्यावरच भागवता. नाही, असं होऊ शकत नाही. नाही, असं होऊ शकत. हे चुकीचं आहे. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही मनात ठेवता सासूबाई, आणि नंतर आदळणाऱ्या भांड्यांच्या स्वरूपात त्या बाहेर येतात. आदळत नाही, पण त्यांचा चेहरा उतरतो आणि बोलत नाही, सांगत नाही. तुमचं एक वैशिष्ट्य आहे, तुम्ही चेहऱ्यावर हसू ठेवता आणि आतून चिडचिडत असता. हो, खरंय. खरं, एकमेकीला पुरून आहेत दोघी. काय म्हणणं आहे या आरोपांबद्दल? मान्य आहे. मान्य आहे तुम्हाला? काही मान्य आहे, काही नाही. कुठला मान्य नाही? जेवण करून घरून कोणी हा, असं जात तो नाही. मान्य नाही. मला जेव घालायला खूप आवडते, कोणाला पण. काही नवीन पदार्थ बनवला तर शेजारी पाजारी द्यायला पण आवडते. हो, म्हणजे आधी त्यांचं काय होतं ते बघूया. नाही, पहिले मी खाऊन बघते, मग देते. नंतर देता. काय, माझा स्वभावच असा आहे, त्यामुळे मी थोडीसं चेहऱ्यावर हसू येण्यासाठी, की तुम्ही आनंदी राहण्यासाठी हा प्रयत्न असतो माझा. आज क्षमा मागायची तर कोणाची मागा? क्षमा मला माझ्या वडिलांचीच मागायची आहे. मला असं वाटतं की मी कुठेतरी माझ्या कर्तव्यांमध्ये आईसाठी आणि भावासाठी कमी पडले, आणि मला तेजूची पण क्षमा मागायची आहे. तिच्या म्हणजे मी लहानपणापासून मैत्रिणी आहोत ना, त्यांची तब्येत खराब नसल्यामुळे तिच्या लग्नाला जाता आलेलं नाही, आणि रिसेप्शनला गेल्यानंतर आम्हाला खूप वेळ भेटता येता म्हणजे आलं नाही. आणि बाकी सगळ्यांची वागेन की माझ्याकडनं पण रागात लग्नाला गेलाच नव्हता तुम्ही? नाही. बरोबर, वाईट वाटून घेऊ नका. बारशाला नक्की जा. नक्की. बारशाला एक 8-10 दिवस जा. हो, चालेल. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची? माझी मोठी बहीण आहे, तिचं माझं काहीतरी वादविवाद झालेले आहेत, मी तिची क्षमा मागेन. ती सध्या माझ्याशी बोलत नाही आहे. आणि एक माझी मामे बहीण आहे, तिचा माझ्याबद्दल खूप मोठा गैरसमज झालेला आहे की ही मला
माझ्या बाबतीत काहीच कोणाला सांगत नाही. ॲक्च्युली मी तिच्यामुळे मुंबईत आलेली आहे. तिनेच मला सपोर्ट केला आणि एक माझी मावस बहीण आहे, तिने मला तिथून सहाय्य केलं म्हणून मी मुंबईत येऊ शकली. आणि मुंबईत आल्यानंतर माझी एक मामे बहीण आहे, तिने मला खूप सपोर्ट केला. पण आता तिचं आमचं येणं जाणं नाही आहे काहीतरी कारणामुळे, तर काय तिची नाव? क्षमा मागेल. माधुरी देशमुख. त्या कुठे असतात? इथेच असते उल्हासनगरला. पण येणं जाणं नाही आहे. मी तिला कॉल केला नाही कारण ती आली नसती. तिची क्षमा मागायची आहे आणि मोठी बहीण आहे तिची पण. पण मी सुद्धा सांगतो, जे काही मनात आहे ते सगळं पुसून टाका आणि लवकरात लवकर सगळेजण भेटा. काही समज गैरसमज आहेत ते सगळे दूर होऊ द्या आणि नवरात्र एकदम आनंदात साजरा करा. आणि तुम्ही आज क्षमा मागायची ना? मी दोघींची क्षमा मागतो आणि रेणुकाची जास्त, कारण लग्न झाल्यापासून तिला मी वेळच नाही देऊ शकत आहे. ही खरी गोष्ट आहे. मगाशी बहिणीने खूप छान सल्ला दिला हो की तिचा सगळ्या हाऊस मौज याच्याकडे तू जरा लक्ष दे रे दादा. बरोबर आहे. असं बहिणीने सांगणं आपल्या बहिणीबद्दल. ती बरोबर बोलली ती. मग उद्यापासून एक प्रॉमिस करायचं असेल तर कुठलं करा? बहिणीने जे निर्देश दिले नक्की त्याचं पालन करेल. हे प्रॉमिस बहिणीला देताय की बायकोला देत? बहिणीला देतो. ती समाधानी झाली की निश्चितच तिला समाधान भेटेल. यापेक्षा वेगळा आनंद काय, हो की नाही? गप्पांच्या ओघामध्ये क्षमा मागत असताना, धन्यवाद देत असताना बऱ्याचदा नकळत डोळ्यात पाणी येतं. देवीकडे मागणं करतो, तुमच्या सगळ्या मनातली इच्छा पूर्ण होऊ द्या. तुमच्या इच्छा पूर्ण होऊ द्या आई. जे जे तुमच्यावरती नाराज असतील, ज्यांनी ज्यांनी बोलणं टाकलं असेल, ते सगळं पुन्हा पूर्वीसारखं तुमच्याशी सगळ्यांची नाती घट्ट होऊ द्या, ही प्रार्थना. आणि त्याचबरोबर तुम्ही आता इथून पुढे आमच्या माऊलीला वेळ देणार आहात. बिलकुल, नक्की. आणि त्यांच्या हौसे मौजेकडे लक्ष देणार आहात. नक्की. हे सुद्धा तुम्ही जे सांगितलं, ती सुद्धा ठरवल्याप्रमाणे सगळं घडू दे, ही प्रार्थना. आणि या प्रार्थनेबरोबरच क्षण आलेला आहे पैठणीचा. एक चिठ्ठी काढा पटकन. कुणाची काढली सासूबाई चिठ्ठी? त्यांनी मला चालेल कोणाची काढली तरी सूनबाईला मिळाली तरी चालेल, सासूबाईला मिळाले तरी एकाच घरात येणार आहे. हो हो. तुमचं काय म्हणणं आहे? आईंना मिळाली पाहिजे. आईंना मिळाली पाहिजे. काय केलंय तुम्ही? आई आई चेहरा असा का केला तुम्ही? सुनबाई. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. सासूबाईंना झी मराठीकडून ही चांदीची अन्नपूर्णा. झी मराठीकडून तुमच्या कुटुंबासाठी. आणि सुनबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी.